डिफरन्सिएशन या टॉपिकमधला आपण फर्स्ट पॉईंट मीन्स डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन बघणार आहोत. इथे कॉम्पोजिट फंक्शन मीन्स फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही कॉस एक्स सांगता, तसं साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॉस ऑफ लॉग एक्स सांगता येणार नाही. तर इथं काय करावं लागेल आपल्याला, तर साइन ऑफ त्याच्या आत परत अजून एक फंक्शन आहे, म्हणजेच हे कॉम्पोजिट फंक्शन आहे टोटल. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण चेन रूलचं यूज करून आपण इथं काढू शकतो. किंवा काय करायचं आहे बघा, दोन्ही बाजू डिफरन्शिएट करणार. लिहिताना कसं लिहिणार, dy/dx लेफ्ट हँड साईड, राईटला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, त्याच्यानुसार साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस लिहिलं, हा लॉग एक्स आहे तसा लिहिला हे फंक्शन. परत हे एक्स असतं तर इथंच थांबलो असतो आपण, हे वेगळं फंक्शन आहे लॉग एक्स सोडून. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह परत आपल्याला काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. हे असं आपल्याला काय मिळालं, या साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलं आहे. तसं सेकंड एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स क्यूब. मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स असं म्हणतो आपण. हे फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करून आपण 11वीमध्ये हे बघितलेलं आहे. हे आता तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. मग आता इथं रूट एक्स असतं तर आपण काय केलं असतं, डायरेक्ट 1/2 रूट एक्स. पण इथं काय आहे फंक्शन, हे कॉम्पोजिट फंक्शन दिसते. त्यामुळं दोन्ही बाजू डिफरन्शिएट केल्या तर काय मिळणार आहे, लेफ्टला dy/dx आणि इकडं डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स क्यूब. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, तसं ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूटमधलं जे फंक्शन आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह साइन एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब. साइनचं डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतो कॉस, तसं इथं काय लिहिलं, कॉस एक्स क्यूब. पण परत इथं एक्स क्यूब आहे, जे एक्स असतात तर इथं थांबलो असतो. परत हे एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. इथं परत काय करावं लागेल, आपल्याला पॉवर रूल यूज करावा लागेल. म्हणजे x⁻n डेरिव्हेटिव्ह आपण n × x⁻n−1 म्हणतो, म्हणजे घातांक पुढं घेतो आणि तो 1 कमी करतो. तसं इथे एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² लिहावं लागेल आपल्याला. हा रूल आपण इथं वापरलेला. म्हणजे 3x² पुढं घेतला, 3x² इंटू कॉस एक्स क्यूब अपॉन 2 × स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स क्यूब. हे आपल्याला ह्या स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे. त्याच्यानंतर ही सिम्पल मेथड आहे. परत आपण ही दोन्ही एक्झाम्पल चेन रूलचा यूज करून काढू शकतो. dy/dx इज इक्वल टू dy/du इंटू du/dx. ती दुसरी मेथड किंवा ही दुसरी मेथड म्हणूया आपण, ती फर्स्ट समजूया. आता थर्ड एक्झाम्पल, y इज इक्वल टू लॉग ऑफ x टू दी बेस 5 आणि ह्या टोटल फंक्शनला बेस काय आहे, इथं 3 आहे. काय करावं लागेल आपल्याला, फर्स्ट हे जे फंक्शन आहे हे फंक्शन सिम्प्लिफाय करून घ्यायचं, सिम्प्लिफाय करायचं आहे, याला सरळ रूप द्यायचं आहे. पण मी काय केलं, म्हणजे कुठल्याही मेथडने आपण जाऊ शकतो. सिम्प्लिफाय करून डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालेल. मी इथं लिहिलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. हे इथं लिहिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स टू दी बेस 5 टू दी बेस 3. मग इथं काय केलं मी, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मी इथं घेणार नाही आहे. तर काय करणार आधी, हे फंक्शन सिम्प्लिफाय करत आणणार. लॉग एक्स अपॉन लॉग 5. इथं कुठला रूल यूज केला आपण, लॉगॅरिथममधला चेंज बेस लॉ जो आहे, चेंज बेस लॉ. लॉग b टू दी बेस a इज इक्वल टू लॉग b अपॉन लॉग a. हा इथं रूल आपण वापरतो आहे, लॉग एक्स अपॉन लॉग 5. परत आता पुढच्या स्टेपला बघा, हे लॉग m/n फॉर्ममध्ये फंक्शन दिसते. इथेही आपल्याला कुठला रूल यूज करावा लागेल, लॉगॅरिथममधला सेकंड लॉग m/n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. मग हाच लॉग m/n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. मग तो लॉ मी इथं वापरते, हा m आणि हा n असेल.
लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस 3 मायनस लॉग ऑफ लॉग 5 टू दी बेस 3 हा लॉ यूज केला आहे आपण इथे. त्याच्यानंतर आता हे फर्स्ट फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस 3 यू आणि हे व्ही यू मायनस व्हीचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो, यूचं डेरिव्हेटिव्ह मायनस व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स तो लॉ यूज करूया आपण. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू दी बेस 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 5 टू दी बेस 3. आता इथं हे टोटल फंक्शन जे आहे इथं कुठं मला एक्स वगैरे दिसत नाही आहे. इथं लॉग ऑफ एक्स असतं ना तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह परत पुढं गेलो असतो, स्टेप आली असती, पण इथं कॉन्स्टंट आहे त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 0 येणार आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. तसं आता इथं बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, इथं परत चेंज बेस लॉ वापरायचं आहे. लॉग ऑफ लॉग एक्स टू अपॉन लॉग 3 तोच लॉग बी टू दी बेस ए लॉग बी अपॉन लॉग ए तोच लॉ इथं वापरला. लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग 3 इथं सुद्धा तसंच येणार आहे. लॉग ऑफ लॉग 5 अपॉन लॉग 3 पण ते कॉन्स्टंट झालं त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 लिहिलेलं आहे. आता इथं 1 अपॉन लॉग 3 जो डिनॉमिनेटर आहे तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो पुढं घेतला आपण, म्हणजे 1 अपॉन लॉग 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण 1 अपॉन एक्स म्हणतो. मग ते पहिल्यांदा यूज करूया आपण तो रूल. 1 अपॉन लॉग 3 लिहिलं 1 अपॉन लॉग एक्स म्हणजे लॉग हे एक्स असतं तर आपण काय म्हटलं असतं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. तसं इथं लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स येणार आणि परत ह्या ब्रॅकेटमधल्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स परत इथं आपण 1 अपॉन एक्स लिहिलं, सुरुवातीचं आहे तसं आहे म्हणजे काय मिळालं 1 अपॉन एक्स. हा एक्स मी पुढं घेते आहे, नंतर ही सेकंड टर्म लिहिते, थर्डला लिहिते 1 अपॉन एक्स इंटू लॉग 3 इंटू लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे आपल्या म्हणजे हे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण मिळाले. लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस 5 टू दी बेस 3 हे आपल्याला असं डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे. आता पुढचं 4th एक्झाम्पल बघा. वाय इज इक्वल टू 4 रेज टू 4ला घातांक आहे बरं का, 4 रेज टू लॉग ऑफ साइन एक्स टू दी बेस 2 प्लस 9 रेज टू लॉग ऑफ कॉस एक्स टू दी बेस 3. आता हेही फंक्शन आधी काय करावं लागणार आहे आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल आणि परत पुढं जाऊन मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. वरच्या एक्झाम्पलला मी काय केलं लगेच डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही, नंतरनं घेतलं, पण ते मांडणी करत आली. मी दोन्ही वरचं डेरिव्हेटिव्ह घेऊया असं लिहिलं आहे आणि परत मग त्या फंक्शनचं सिम्प्लिफिकेशन केलं. पण इथं काय करूया आपण दिलेल्या फंक्शनचं आधी दिलेलं फंक्शन सिम्प्लिफाय करून घेऊया. बघा इथं 4 म्हणजे काय असणार आहे 2चा वर्ग लिहू शकतो 2 रेज टू 2. 4ची ही पॉवर आहे. आपण लिहिताना कसं लिहिलं 2 रेज टू 2 इंटू लॉग ऑफ साइन एक्स टू दी बेस 2 लिहिला. तसं 9 म्हणजे 3 स्क्वेअर इंटू आहे बरं का हे लॉग ऑफ कॉस एक्स टू दी बेस 3. परत आपण काय करायचं इथं 2 रेज टू हा जो 2 आहे वरचा तो कुठं घेतला मी तर इथं साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला टाकला इथं पुढच्या स्टेपला. 2 रेज टू लॉग ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टू दी बेस 2 म्हणजे इथं लॉ कुठला यूज केला बघा आपण लॉगॅरिथममधला म्हणजे ए रेज टू लॉग ऑफ एफ एक्स टू दी बेस ए किंवा हा रिझल्ट लक्षात ठेवा डायरेक्ट रिझल्ट ए रेज टू लॉग एफ एक्स टू दी बेस ए इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा रिझल्ट लक्षातच ठेवायचा आहे. ए रेज टू लॉग एफ एक्स टू दी बेस ए इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तसं इथं काय येणार आहे बघा मी म्हटलं साइन एक्स स्क्वेअर म्हटला म्हणजेच आपण असे लिहू शकतो साइन एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स लिहिता येतं आपल्याला. 2 रेज टू लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 रेज टू लॉग ऑफ कॉस स्क्वेअर एक्स टू दी बेस 3. हा 2 कुठं टाकला इकडे ब्रॅकेटला, इकडे रेज टू लिहिलं, त्याच्याऐवजी मी इथं आत घेतलं म्हणजे कॉस एक्स स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर लिहू शकतो आपण. परत हा जो लॉ आहे हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला इथं वापरायचा आहे. बघा त्याच्यानुसार काय येणार बघा ए रेज टू लॉग एफ एक्स टू दी बेस ए इज इक्वल टू एफ एक्स म्हणतो इथं. तसं इथं काय येणार साइन स्क्वेअर एक्स येणार आणि इथं सुद्धा बघा 3 रेज टू लॉग ऑफ कॉस स्क्वेअर एक्स टू दी बेस 3 आहे त्यामुळे इथं काय लिहिणार आहे आपण
हा रिझल्ट वापरून कॉस स्क्वेअर एक्स आपल्याला आन्सर मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काय लिहिलं सायन्स स्क्वेअर एक्स आणि इथं काय लिहिलं कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी आहे. सायन्स स्क्वेअर एक्स प्लस सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे वाय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1. दिलेलं फंक्शन आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं 1. वाय इज इक्वल टू 1 हे फंक्शन मिळालं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. वाय इज इक्वल टू 1चा डिफरन्शिएट बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय मिळेल लेफ्टला dy बाय dx आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 1 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे 0. 1चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला 0. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 0. हे 2 मार्काला एक्झाम्पल किंवा 3 मार्काला विचारलं गेलेलं आहे बोर्ड एक्झामला. आता पुढचं एक्झाम्पल बघा. वाय इज इक्वल टू कॉस एक्स क्यूब. वाय इज इक्वल टू कॉस एक्स क्यूब हे तुम्ही सोडवू शकता. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आहे आपण मायनस साईन एक्स. तसं याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साईन क्यूब मायनस साईन एक्स क्यूब येणार. मायनस साईन एक्स क्यूब पण एक्स हे दुसरं फंक्शन आहे इथं त्यामुळे एक्स क्यूबचं परत डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. काय केलं आपण पॉवर रूल यूज केला. एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3x रेस टू 3 मायनस 1 2 राहिला. परत काय केलं आपण हा 3x स्क्वेअर इथं न लिहिता पुढं घेतला आहे असं लिहिलं तरी चालू शकतं किंवा पुढची अजून एक स्टेप वाढवली तरी चालेल. dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर इंटू साईन एक्स क्यूब. ठीक आहे. व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि अशा टाईपची सगळी एक्झाम्पल्स सोडवा पुस्तकातली. थँक्यू.